असं दाबलं तर हे सगळं बाहेर येते. इथं आणून हे पूर्ण बाहेर येते, सगळं पाणी बाहेर येते. आणि सायन्स काय सांगतं, जिथं ओलावा आहे तिथं बॅक्टेरिया ॲक्टिव्ह होतो त्या जागेवर. आणि ह्या ओलाव्यात आपली उडबस चालू आहे. जेव्हा जेव्हा आपण इथं उठतो बसतो तेव्हा तेव्हा ते जंतू, तो बॅक्टेरिया आपल्या न्यूट्रसमध्ये जात असतो रिटर्न फिरून आपल्या. आणि पिशवीचं तोंड काय असतं आपलं ओपन असतं 5 दिवस. आणि तो बॅक्टेरिया आज जाऊन पिशवीला जाऊन चिकटतो. तिथं इन्फेक्शन होणं, पुरळ तयार होणं, कॅन्सरच्या सेल्स तयार होणं असं तिथं ॲक्टिव्ह होतं त्या जागेवर. आता हे बघितलं आपण, हा ओलावा आहे. आता हे तुम्हाला बॅक्टेरिया बघायचं आहे तर तुम्ही काय करा माहिती आहे का, जेव्हा तुम्ही यूज करा तेव्हा एका प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवा आणि 5 ते 6 तासानंतर ओपन करा. ह्या सरफेसवर तुम्हाला अशा केसासारख्या आळ्या दिसतील बारक्या. तो आपल्या ब्लडमधला बॅक्टेरिया आहे आणि त्याच्यातच आपली उडबस चालू आहे. आता हे मी तुम्हाला खोलून दाखवते. त्या अगोदर एक गोष्ट सांगते, हे प्लॅस्टिक आहे वरचं पूर्ण. तर ह्या प्लॅस्टिकमध्ये आपण थोडंसं जरा चाललो तर आपल्या मांड्यांना रॅशेस होतात, इन्फेक्शन होतं आणि सैल होते आपली स्किन आणि काळी पडते प्लॅस्टिकमुळं. आणि एअर पासिंगचं काम होत नसल्यामुळं ह्या जागेवर पूर्ण थोड्या वेळातच बुरशी यायला तयार होते, कारण आपण लवकर चेंज करत नाही. 2 ते 2.5 तासाच्या वर हा नॅपकिन वापरायचा नाही आहे, कारण ह्याच्यात NaN नावाची स्टिक नाही आहे, म्हणून तो वापरायचा नाही. 2 तासाला चेंजेस करावा लागेल आपल्याला. आणि बुरशी आली की मग नंतर आपल्याला ह्याच पॅडचा एक घाण स्मेल यायला लागतो. आता हे मी वरचं सरफेस खोलून दाखवते प्लॅस्टिक कोटिंगचा. हे पूर्ण बघा काय आहे, पूर्ण प्लॅस्टिक आहे, पूर्ण प्लॅस्टिक. हे ताणतंय फक्त. आता हे प्लॅस्टिक जर आपण विस्तवाजवळ नेलं तर काय होईल, असं हे होऊन गोळा तयार होतो त्याचा पूर्ण. ते जळत नाही आहे, कारण 100 वर्ष पृथ्वीवर प्लॅस्टिक असंच राहतं. त्याचा विनाश नाही आहे, जळत पण नाही आणि कुजत पण नाही. आणि मेन प्लॅस्टिक हे कशापासून बनवतात, केमिकलपासून, त्यामुळे हे प्लॅस्टिक बनतं. आणि हे प्लॅस्टिक बघा, तसंच आपलं ब्लड असतं गरम एकदम उष्ण, ते ह्या प्लॅस्टिकवर पडलं की आपली स्किन पण अशीच आकुंचन पावते, सैल होते आणि इन्फेक्शन, हिचिंगचा प्रॉब्लेम हे प्लॅस्टिकमुळे आपल्याला होतं. आता हातला जो आहे हा भाग तो खोलून दाखवते. ही जेली हॅगीजमध्ये वापरतात, मॅजिक बॉलमध्ये वापरतात. ही जेली आहे जे आपण 60 ml ओतलंय त्याने ऑब्झर्व केले का ते बघूया. हे पूर्ण आहे तसंच आहे ना पूर्ण, बघा जेवढं मी दाबीन तेवढं ते बाहेर येते. मग ज्या कारणासाठी आपण आणलेलं लिकेज होऊ नये किंवा ओलं वाटू नये, तर हे काम करते का बघा. आता हे पण बघा प्लॅस्टिक ताणतंय, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं जरी चाललं तरी मांड्यांना रॅशेस होतात. आता ह्या नॅपकिनचं आपण 60 ml ओतलेलं आहे, परत 60 ml मी घेणार आहे. एवढा तर महिलेचा फ्लो नसतो, 120 ml झालं. हे परत 60 ml येते, हे मी परत ह्याच्यावर टाकणार आहे. ऑब्झर्व करण्याची कॅपॅसिटी किती आहे ते तुम्ही स्वतः बघायचे. आता हे पूर्ण मी टाकणार आहे परत 60 ml. हा एक सॅक पेपर असतो जो लिक्विड किंवा ब्लडच्या संपर्कात आलं की त्याचं रूपांतर जेलीमध्ये होतं. आणि ही जेली आहे आतमध्ये, ती सगळी पूर्ण कंट्रोल करते, सगळं ऑब्झर्व करते. आता परत मी 60 ml ह्याच्यावर टाकलेलं आहे. परत मी तुम्हाला दाबून हे चेक करून दाखवणार आहे, पूर्ण कुठं येते का बाहेर किंवा ओलं आहे का पूर्ण कोरडा आहे. परत ओतून सुद्धा पूर्ण ऑब्झर्व केले. 8 लेअरचा नॅपकिन आहे एकूण, पूर्ण 8 थर आहेत. सगळे खोलून दाखवते मी. हे कॉटन बेस आहेत पूर्ण. हा वरचा लेअर जो कॉटन आहे, ज्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन, खाज असं काही होणार नाहीये. हा कॉटनचा लेअर आहे. हे कॉटन पण कसं ओळखायचं, त्याला जाळी आहे, ह्याच्यात आपल्याला एअर पासिंगचं काम होणार आहे. जेव्हा आपण हा नॅपकिन वापरू तेव्हा आपल्याला घाम, उष्णता असं काही जाणवणार नाही. खेचल्यावर असे आपल्याला धागे दिसले पाहिजेत,
तेव्हा समजायचं कॉटन प्युअर आहे म्हणून. हा वरचा लेअर झाला, फर्स्ट लेअर पूर्ण कोरडा आहे, कुठेही याला ओलं नाही आहे अजिबात. मग जिथं ओलावा नाही आहे तिथं बॅक्टेरिया ॲक्टिव्ह होणारच नाही आहे. आता हा आहे महत्त्वाचा घटक ह्या नॅपकिनमधला, ANION. हे नाव गुगलवर टाकायचं, ह्याचे बेनिफिट फायदे काय ते आपण स्वतः बघायचे. मी थोडक्यात सांगते. हे प्रोटॉन आहे, हे इलेक्ट्रॉन आहे, ह्याचं मॅग्नेटिक इफेक्ट आहेत पूर्ण स्ट्रीपमध्ये. ते काम काय करतं, जेव्हा ब्लड आलं ते ह्याच्यावर पडलं की ते ऑन दी स्पॉट बॅक्टेरिया मारतं आपल्या ब्लडमधला, म्हणजे रिटर्न फिरून आपल्या युट्रसमध्ये ते जात नाही. म्हणून आपण इथं पूर्ण सेफ आहोत हा पॅड वापरल्यानंतर. जे सगळे आजार आता वाढलेले आहेत ते आता पूर्ण त्यापासून आपल्याला लांब ठेवणार आहे. अजून प्लस पॉईंट काय आहे, ज्यावेळेला मुलींना पिरियड येताना पोटात दुखतं तर पोटदुखी पूर्ण थांबते, याच्यामुळं कंबरदुखी थांबते, निगेटिव्हिटी जाते, एनर्जी लेवल मेंटेन राहते आपली, PCODचे प्रॉब्लेम पण क्लिअर केलात. आता महिलेमध्ये काय झालं आहे, हार्मोन डिस्टर्ब असल्यामुळे 2 दिवस पिरियड येतात, त्याच्यानंतर अजिबात आपल्याला ब्लडिंग होत नाही. त्याचं काय होतं, एक गाठ तयार होते नलिकेत जाऊन. नंतर 5 दिवसांनी आपण काहीतरी ओझं उचललं किंवा ओटीपोटावर काय ताण आला तर तो व्हाईट डिस्चार्ज म्हणून बाहेर पडतो, पण तो आपल्या शरीरासाठी चांगला नाही. तर हे गाठी फोडण्याचं काम क्लिअर करतं. आणि जे आपल्याला 5 दिवस कसं पाहिजे ब्लड शरीराच्या pH लेवलनुसार तेवढं हे ब्लडिंग आणण्याचं काम करतं. आणि मेन म्हणजे PCODचे प्रॉब्लेम ह्याने पूर्ण क्लिअर केलेले आहे. आपल्याला जे काय आता महिलेमध्ये पिरियड येताना जे काय प्रॉब्लेम होत असतील, इन्फेक्शन होत असेल, इन्फेक्शन पूर्ण क्लिअर करतं. बरेचसे फायदे ते अजून गुगलवर तुम्हाला दिसतील. आणि जे आपल्याला पिरियड रेग्युलर येत नसतील दर महिन्याला ते व्यवस्थित आणण्याचं काम हे करतंय. तर ही स्टीप आपली महत्त्वाची आहे नॅपकिनमधली, म्हणून ह्या आपण पूर्ण नॅपकिन वापरू शकतो पूर्ण 1 दिवस. सगळ्या आजारापासून आपण लांब राहतोय. आता हे दुसरा लेअर झाला, हा तिसरा लेअर आहे कॉटनचाच, आपण कॉटन आहे. आता हा चौथा लेअर आहे, त्याला जाळी आहे, एअर पासिंगचं काम होतं ह्याला. आणि हा फिल्टर पेपर आहे ज्याच्यामुळे ही जेली कुठेही सरकत नाही. आता ही जेली आहे ही मेपल फ्रूट जेली आणि एलोवेरा जेल आहे कोरपड, ह्या 2 घटकापासून बनवलेला आहे. जे आपण 60 ml ओतले ते सगळं यांनी ऑब्झर्व केले, सगळं शोषून घेतले. 60 ml नाही, 120 ml आपण डबल ओतले, सगळं यांनी शोषून घेतलेलं आहे आणि केमिकल विरहित आहे. हळद टाकली तरी कलर चेंज होणार नाही आहे. आणि डायमंड जेली जे आपण 120 ml ओतले ते आता मी तुम्हाला दाखवते दाबून पूर्ण. 1 थेंबर पाणी निघते का बघायचे, 1 थेंबर पण पाणी निघत नाही. आणि हे हाताला आपण चेक करा ओलं लागतंय का, अजिबात ओलं दिसत नाही. आता ही जेली आपण पाण्यात टाकणार आहोत, काय होते ते चेक करायचंय. ही जेली एका क्षणातच विरघळून गेली आहे, पूर्ण डिझॉल्व झाली आहे. तर ज्यावेळेला आपण हा नॅपकिन वापरू, आपल्याला आता हा चेंज करायचा आहे, टाकून द्यायचा आहे, फेकून द्यायचा आहे, तर ह्याचं काय होणार आहे, विघटन होतं आहे पूर्ण. वापरून झाला की आपण फ्लश करा, पाण्यात टाका, विरघळून जाणार आहे. आणि मातीत जरी पडला तरी याचं खत होऊन जाणार आहे. म्हणून आपल्याबरोबर आपल्या निसर्गाची पण काळजी घेतली आहे नॅपकिननी, पर्यावरणाची काळजी घेतली. जे आता हे जे नॅपकिन आहेत ते मुंबई तुंबण्याचं कारण, ड्रेनेजमध्ये हेच नॅपकिन दिसतात, कारण ह्याचं विघटन होत नाही आहे. सर्रास महिला हे असं उघड्यावर टाकतायत, मग त्या हवेतून पण किती बॅक्टेरिया फैलावत असेल. आता हे पूर्ण आपण घेतलेलं आहे, जे इथं राहिलेलं आहे पाणी त्याच्यात मी हे पूर्ण टाकून ठेवणार आहे. आपण लास्टला बघायचं ह्याचं काय होणार आहे ते. आता हा एक आहे बघा, हा टिश्यू कॉटन आहे, ह्याला पण कुठं पाणी नाही आहे किंवा ओलं नाही आहे आणि हा पाण्यात विरघळून जाणार आहे पूर्ण. आता हा जो आहे हे पूर्ण सिंथेटिक प्लॅस्टिक आहे बघा, तुटतं हे पटकन, हे जळणार आहे, विरघळणार आहे आणि पाण्यात पण ह्याचं विघटन होणार आहे, मातीत पण ह्याचं 24 दिवसात ह्याचं पूर्ण विघटन होणार आहे. जसं हे प्लॅस्टिक आपण बघितलंय हे फक्त ताणतंय, ह्याचं विघटन नाही, ना जळत नाही ना कुजत नाही. दोन्ही नॅपकिन बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं आणि आपल्याला काय वापरलं पाहिजे हे आपण ठरवायचं आहे. आता हे वापरणं न वापरणं ही आपली मानसिकता आहे, ते तुम्ही ठरवायचं आहे. थँक्यू.